हाय नमस्कार सर्वांना. माझं नाव कुशल संखे. आज व्हिडिओ बनवायचा दृष्टिकोन हेच आहे की लाडक्या बहिणींचा KYCचा जे काही प्रॉब्लेम होता, म्हणजे आता KYC कोणाची करायची होती ते मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं. जसं की नोव्हेंबर महिन्यापर्यंत कोणाला पैसे आलेले नाही आहेत आणि त्यांची KYC चुकलेली, त्यांचीच आता दुरुस्तीसाठी ही ऑनलाईन KYC चालू आहे. ज्यांनी KYC पहिले केलीच नव्हती ते या KYCत करू नाही शकत. त्यांचं असं दाखवतील की या यादीमध्ये त्यांचं नावच नाहीये. तर आता पुन्हा त्यांची KYC पुढे जाऊन निघाली तरच ते करू शकतात, नाही तर त्यांना ती संधी नाहीये, कारण की त्यांना आधीच 3 महिन्यासाठी ही संधी होती. पण आता ही संधी फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांची KYC चुकलेली आहे. तर आता अनेक व्यक्तींचा हाच क्वेश्चन आहे की KYC करायची कशी, कारण की या टायमाला जर KYC चुकली तर पुन्हा ती दुरुस्ती होणार नाही. तर त्याचं आता हेच आहे की KYC आता खूप इझी स्वरूपात आहे. जसं की तुम्हाला पहिले आहे ना आधार कार्ड टाकावं लागेल आणि त्यानंतर OTP आणि 2 क्वेश्चन आहेत, आणि यावेळी क्वेश्चन जास्त अवघड नसल्यामुळे त्यांना इझी पडणार ते करण्यासाठी. मग त्यांचं ते होईल आणि मी तुम्हाला ते दाखवतोही की कशी आपण करू शकतात. जसं की तुम्ही बघू शकतात, लिंक ओपन केल्यानंतर असं तुमच्या समोर काही पेज येईल. तर तुम्ही आता बघू शकतात KYC मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हे तुमचं पेज आलेलं आहे. तिकडे तुमचं आधार कार्ड टाकायचा आणि जो कॅप्चर आहे तो टाकायचा आणि त्यानंतर मी सहमत आहे असं करून तुम्ही पुढे जायचं. त्यानंतर तुम्हाला OTP येणार, मग जे काही OTP येणार ते तुम्ही त्याच्यात OTP टाकायचा आणि OTP टाकल्यानंतर तुमच्यासमोर 2 क्वेश्चन येतील. ते खूप आता साध्या आणि सोप्या पद्धतीत आहे. तर तुम्ही बघू शकता. क्वेश्चन असा स्वरूपात आहे की माझ्या कुटुंबात सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, विभाग, सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही. तिकडे नाही असं निवडायचं. माझ्या कुटुंबात सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही. तर तुम्ही दोन्ही क्वेश्चनचे आन्सर नाही करायचे आणि तिसऱ्यावर तुम्ही क्लिक करून समाविष्ट करायचा. त्या तिसऱ्यामध्ये असंच लिहिलेलं आहे की उपरोक्त ए व बी देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रमाणे सक्त कारवाई करण्यात येईल. म्हणजे तुमच्या घरात जर गव्हर्नमेंट कर्मचारी नसतील तर त्याच्यात तुम्ही नाही करायचं आणि असतील तर आहे करायचं. तर असं करून तुम्ही यांना सबमिट करायचं तुमचं फॉर्म. त्यानंतर तुमच्याकडे सक्सेसफुल असं तुम्हाला मेसेज येईल की KYC सक्सेसफुल झालं आहे. मी तुम्हाला दाखवलेलं KYC करायची आता कशी पद्धत आहे ती. पण बऱ्याच लोकांची आता KYC झालीत, पण त्यानंतरही त्यांना अनेक अडचणी येऊ शकतात. असं नाहीये की आता KYC झाली तर त्यांचे आता पैसे पण चालू होईल. तर त्यानंतरही अनेक अडचणी आहेत. काही ते काय काय अडचणी येतील त्यांना पुढे जाऊन, त्याच्यावर पण मी हळूहळू व्हिडिओ टाकेल की जेणेकरून त्यांना कळतील. कारण की आपण लाडकी बहिणीसाठी ते ऑनलाईन पद्धतीने फॉर्म तर भरतात, सर्व काही प्रोसेस करतात, पण अडचण आल्यावर कुठे जायचं आणि काय करायचं ते त्यांना माहिती नसते. तर मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्यांना एक एक प्रॉब्लेम पण दाखवेल, जेणेकरून त्यांना घरी बसल्या बसल्याच त्यांच्या अडचणी समजतील. तर तुम्हाला अशाच व्हिडिओसाठी तुम्ही मला सपोर्ट करा, कारण की जेवढं होईल तेवढं मीच या माध्यमातून तुम्हाला मी योजनांची माहिती देईल. तर सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढंही शेअर करा.